तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS अंगणवाडी सुपरवायझर भरती पर्यवेक्षिका मुख्य सेविका 2026 यासाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहे, जे की या व्हिडिओमध्ये आपण विषय आहे एकात्मिक बाल विकास सेवा ICDS. हमखास येणारे प्रश्न आहेत आणि बाळासाहेब शिंदे सरांचे हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. जर ते पुस्तक घेऊ नाही शकत जे विद्यार्थी, त्यांसाठी मी हे प्रश्नासाठी व्हिडिओ बनवत आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतातील संविधानाचे कोणते कलम राज्याला पोषणाचा स्तर आणि जीवनमान सुधारण्याचे निर्देश देते? तर ऑप्शन 1 आहे कलम 21, ऑप्शन 2 आहे कलम 45, ऑप्शन 3 आहे कलम 47 आणि ऑप्शन 4 आहे कलम 52. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे कलम 47. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय बाल धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? ऑप्शन 1 आहे 1950, ऑप्शन 2 आहे 1965, ऑप्शन 3 आहे 1974, ऑप्शन 4 आहे 1985. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे 1974. तर राष्ट्रीय बाल धोरण हे 1974 यावर आहेत. मी यावर एक डिटेल व्हिडिओ देखील बनवलेला आहे. बाळासाहेब शिंदे सरांचे जे काही नोट्स आहेत या व्हिडिओमध्ये, म्हणजे जे त्यांनी पुस्तकांमध्ये छापलेले आहेत, प्रिंटिंग केलेले आहे, त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो जाऊन एकदा नक्की चेक करा. नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला त्याचा. जे विद्यार्थी पुस्तक विकत घेऊ नाही शकत त्यांच्यासाठी मी एक सिरीज चालू केलेली आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, बालकांना देशाची मौल्यवान राष्ट्रीय संपत्ती खालीलपैकी कोणत्या दस्तऐवजात सर्वप्रथम संबोधले गेले? ऑप्शन ए आहे पहिली पंचवार्षिक योजना, ऑप्शन 2 आहे राष्ट्रीय बाल धोरण 1974, ऑप्शन 3 आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 आणि ऑप्शन 4 आहे संविधानाची उद्देशिका. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 राष्ट्रीय बाल धोरण 1974. आणि यावर जर तुम्हाला हे प्रश्न कळत नसेल तर याच्यावर मी एक डिटेल एक्सप्लेनेशन व्हिडिओ बनवलेला आहे माहितीचा. तो जाऊन एकदा चेक करा, चॅनलवर तो ऑलरेडी अपलोडेड आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील विधाने विचारात घ्या. तर ए आहे, मुदलियार समितीने शालेय पूर्व मुलांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची शिफारस केली होती. बी आहे, संविधानाचे कलम 39 बालकांना निरोगी वातावरणात विकासाची संधी देण्याबाबत आहे. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसत नसेल, पण याचं जे बरोबर उत्तर आहे ते ए आणि बी हे दोन्हीही विधान बरोबर आहे. कारण की मुदलियार समितीने शालेयपूर्व मुलांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची शिफारस केली, हे बरोबर आहे आणि ब पण बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 5 आहे, स्वातंत्र्यावेळी भारतामध्ये बाल कल्याणासाठी प्रामुख्याने कोणत्या जागतिक संस्थेने सर्वाधिक तांत्रिक सहाय्य सुरू केले होते? तर ऑप्शन ए आहे, ऑप्शन 1 आहे जागतिक बँक, ऑप्शन 2 आहे युनिसेफ, ऑप्शन 3 आहे युनेस्को आणि ऑप्शन 4 आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे युनिसेफ, UNICEF. तर युनिसेफ यांनीच आर्थिक निधी जी उपलब्ध होत नव्हती तर तेव्हा त्यांनी तांत्रिक सहाय्य सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 6 आहे, ICDS योजनेची अधिकृत सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? ऑप्शन 1 आहे 15 ऑगस्ट 1975, ऑप्शन 2 आहे 2 ऑक्टोबर 1975, ऑप्शन 3 आहे 14 नोव्हेंबर 1975 आणि ऑप्शन 4 आहे 26 जानेवारी 1976. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे 2 ऑक्टोबर 1975. तर 2 ऑक्टोबर या दिवशी 1975 या दिवशी स्थापना झाली होती, जी की महात्मा गांधी यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सुरुवात करण्यात आली होती. हे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. मी जेव्हा तुम्हाला ही जी योजना आहे काय आहे, एक्झॅक्ट मी याची स्थापना उद्दिष्टे सांगितलेले आहेत ना ऑलरेडी व्हिडिओमध्ये, त्यात देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. एकदा जाऊन तो व्हिडिओ चेक करा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. आणि लक्षात ठेवा, डिपार्टमेंटल भरती ही अचानक आलेली आहे, तशीच तुमची सरसेवेची भरतीसुद्धा अचानक येणार आहे. त्याच्यामुळेच आत्ताच तयारीला लागा आणि ही जी व्हिडिओ सिरीज मी चालू केलेली आहे ती नक्कीच एकदा तुम्ही बघत जावा, कारण की याचा नक्कीच फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, सुरुवातीला संपूर्ण भारतात एकूण किती प्रकल्पांमध्ये ICDS योजना प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली होती? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे 33. तर सुरुवातीला ही जी योजना होती ही संपूर्ण भारतात आयोगात, म्हणजे नाही का, संपूर्ण भारत देशात ही योजना राबवली जात नव्हती. सुरुवातीला फक्त ही 33 या पायलट गटातच राबवली जात होती. तर प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात ICDSचा पहिला आदिवासी प्रकल्प कोणत्या तालुक्यात सुरू झाला? तर ऑप्शन 1 आहे चिखलदरा, ऑप्शन 2 आहे नवापूर, ऑप्शन 3 आहे धारणी आणि ऑप्शन 4 आहे भामरागड. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे धारणी. हे अमरावती जिल्ह्यात आहे, मेळघाट तालुक्यात धारणी हे गाव, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 आहे, शहरी भागासाठी महाराष्ट्रातील पहिला ICDS प्रकल्प कुठे कार्यान्वित करण्यात आला?
तर ऑप्शन 1 आहे काशेवाडी पुणे, ऑप्शन 2 आहे नागपूर झोपडपट्टी, ऑप्शन 3 आहे मालेगाव नाशिक आणि ऑप्शन 4 आहे धारावी मुंबई. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे धारावी मुंबई. तर शहरी भागांसाठी जर विचारलं तर धारावी मुंबई येथे झोपडपट्टी भागात उभारण्यात आलेली होती पहिली अंगणवाडी केंद्र. आणि जर ग्रामीण भागात विचारलं तर आदिवासी विभागामध्ये मेळघाट तालुक्यात उभारण्यात आलेली आहे धारणी येथे. प्रश्न क्रमांक 10 आहे ICDS योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाली. तर ऑप्शन 1 आहे तिसरीच पंचवार्षिक योजना, ऑप्शन 2 आहे चौथी पंचवार्षिक योजना, ऑप्शन 3 आहे पाचवी पंचवार्षिक योजना आणि ऑप्शन 4 आहे सहावी पंचवार्षिक योजना. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे पाचवी पंचवार्षिक योजना. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला ICDSचा फुल फॉर्म विचारला तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस अँड स्कीम असं आहे. आणि अशाच प्रकारचे आणखी प्रश्न बघण्यासाठी पार्ट 2साठी वेट करा. याचा पार्ट 2 मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे, तो देखील तेवढ्याच महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.